अतिपावसामुळे यंदा ऊस पिकाची वाढ कमी प्रमाणात झालेली आहे. नोव्हेंबरमध्ये ऊसाला तुरे फुटल्याने ऊसाचे वजन घटणार असून त्या नमस्कार, मी अनिल उदय, दीड बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. अतिपावसामुळे यंदा ऊस पिकाची वाढ कमी प्रमाणात झालेली आहे. नोव्हेंबरमध्ये ऊसाला तुरे फुटल्याने ऊसाचे वजन घटणार असून त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे साखर कारखान्याची ऊसाची वेळेत उचल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, जयसिंग घाटके, प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी करनूर यांचं प्रतिपादन. यावर्षी झालेल्या पावसाने अधिक प्रमाण अवेळी केलेली ऊस लागण तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील दिवस रात्रीचं तापमान, आर्द्रता, नायट्रोजनचं कमी प्रमाण यामुळे ऊसाच्या विविध जातीने नोव्हेंबर महिन्यात तुरे फुटतात. परंतु तुरे फुटल्याने ऊसाला 2 ते 2.5 महिने वजन घटत नाही. श्रीनिवास कुलकर्णी, शेती अधिकारी, अन्नपूर्णा शुगर कारखाना. पूर्वी काही ठराविक जातीच्या ऊसालाच तुरे फुटायचे, परंतु आता सर्व जातीच्या ऊसाला नोव्हेंबर महिन्यातच तुरे फुटलेले आहेत. ऊसाला तुरे फुटल्यामुळे वजनात घट होते, रिकव्हरी देखील कमी दाखवते. शिवाय ऊसाच्या वाड्याला जनावरांसाठी ओला चारा म्हणून वापरताही करता येणार नाही. यंदा ऊस उत्पादन कमी होण्याबरोबरच जनावरांच्या ओल्या वैरणीचा प्रश्न लवकर निर्माण होणार असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. यंदा गळीत हंगामात झालेला विलंब, निसर्गाच्या लहरीप्रमाणे सलग 5 महिने झालेला पाऊस यामुळे पिकांची वाढ मंदावली. त्यामुळे ऊसाला देखील लवकर तुरे फुटल्याने यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे. अनुबंध प्रतिष्ठानच्या कैलासवासी योगिता माळी राज्यस्तरीय काव्य पुरस्कार सोहळा संपन्न. गडिंग्लज येथील कवी विलास माळी यांच्या अनुबंध प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या कैलासवासी योगिता माळी राज्यस्तरीय काव्य पुरस्कार किरण भावसार, घामाचे संदर्भ सचिन शिंदे यांच्या पातीवरल्या बाया विलास गावडे, व्यक्त होतोय मी धनाजी घोरपडे, जामिनावर सुटलेला काळा घोडा धर्मवीर पाटील, दिवस कातर होत जाताना संकेत म्हात्रे, येथे भेटूया मित्रा या काव्यसंग्रहांना देण्यात आला. शिवराज विद्यासंकुलामध्ये शिवराज विद्यासंकुल व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दमसा साहित्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक अविनाश सप्रे यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यास मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे, ज्येष्ठ विचारवंत अच्युत माने, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे, दमसाचे अध्यक्ष भीमराव धुळबुळ, कार्यकारिणी सदस्य विजय चोरमोरे, अनुबंध प्रतिष्ठानचे प्रमुख विलास माळी, आशिष माळी, क्षितिजा कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अनुबंध प्रतिष्ठानच्या या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद लाभला. या संपूर्ण स्पर्धेचं परीक्षण दमसाचे कार्यवाह डॉक्टर विनोद कांबळे, SS हायस्कूल व छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरीमध्ये 10वी बाल वैज्ञानिक संमेलन उत्साहात संपन्न. नेसरी येथे मराठी विज्ञान परिषद गडिंग्लज उपकेंद्र नेसरीद्वारा आयोजित 10व्या बाल वैज्ञानिक संमेलनाचा शुभारंभ डॉक्टर अर्चनाताई हेमंत कोलेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत कोलेकर हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा दूर करा व विज्ञानाची कास असं प्रतिपादन केलं. दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सत्यजित पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना, शिक्षकांना या बालवैज्ञानिक संमेलनाच्या निमित्तानं AI संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञान जिज्ञासा जोपासली. या कार्यक्रमाचं उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर मानसिंग टाकळे यांच्या हस्ते करण्यात आलं. उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत व प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य S.J. कालकुंद्रीकर, उपमुख्याध्यापक S.H. पाटील, उपप्राचार्य S.N. पाटील यांनी केलं. कार्यक्रमातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना या निमित्ताने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात बिनतारी प्रयोग दिग्दर्शक बस्साप्पा आरबोळे यांनी विद्यार्थ्यांना करून दाखवलं, तर अभय यावलकर यांनी प्रयोगातून दिग्दर्शक व कार्यक्रमाअंतर्गत अनेक वैज्ञानिक प्रयोग करून मुलांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला. या कार्यक्रमाचं नियोजन मराठी विज्ञान परिषद नेसरीचे उपाध्यक्ष S.H. पाटील व समन्वयक V.B. कोळी यांनी केलं, तर सूत्रसंचालन S.S. पाटील यांनी केलं.
या कार्यक्रमासाठी परिषदेचे कार्यवाह एस मटकर, मराठी विज्ञान परिषद गडिंग्लजचे समन्वयक उदय इंदुलकर यांच्याबरोबर शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार मराठी विज्ञान परिषदेचे समन्वयक व्ही कोळी यांनी मानले. एस हायस्कूल व छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरीमध्ये 10वी बाल वैज्ञानिक संमेलन उत्साहात संपन्न. नेसरी येथे मराठी विज्ञान परिषद गडिंग्लज उपकेंद्र नेसरीद्वारा आयोजित 10व्या बालवैज्ञानिक संमेलनाचा शुभारंभ डॉक्टर अर्चनाताई हेमंत कोलेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत कोलेकर हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा दूर करा व विज्ञानाची कास असं प्रतिपादन केलं. दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सत्यजित पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना, शिक्षकांना या बालवैज्ञानिक संमेलनाच्या निमित्तानं AI संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञान जिज्ञासा जोपासली. या कार्यक्रमाचं उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर मानसिंग टाकळे यांच्या हस्ते करण्यात आलं. उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत व प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य SJ कालकुंद्रीकर, उपमुख्याध्यापक SH पाटील, उपप्राचार्य SN पाटील यांनी केलं. कार्यक्रमातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना या निमित्ताने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात बिनतारी प्रयोग दिग्दर्शक बस्साप्पा आरबोळे यांनी विद्यार्थ्यांना करून दाखवलं, तर अभय यावलकर यांनी प्रयोगातून दिग्दर्शक व कार्यक्रमाअंतर्गत अनेक वैज्ञानिक प्रयोग करून मुलांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला. या कार्यक्रमाचं नियोजन मराठी विज्ञान परिषद नेसरीचे उपाध्यक्ष SH पाटील व समन्वयक व्ही कोळी यांनी केलं, तर सूत्रसंचालन SS पाटील यांनी केलं. या कार्यक्रमासाठी परिषदेचे कार्यवाह SS मटकर, मराठी विज्ञान परिषद गडिंग्लजचे समन्वयक उदय इंदुलकर यांच्याबरोबर शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.